विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बायोलॉजीमध्ये चॅप्टर नंबर 8 रेस्पायरेशन अँड सर्क्युलेशन याचा अभ्यास करणार आहोत. आता रेस्पायरेशन म्हणजे काय बघा. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स रिक्वायर एनर्जी टू कॅरी आउट व्हेरियस लाईफ प्रोसेस. आता ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझमला एनर्जीची गरज असते. हां, the energy that is stored in the body in the form of complex organic compounds is however not accessible to the organisms unless it is converted into usable from these conversions is achieved through the process of respirations. आता याच्यामध्ये बघा, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिजमला एनर्जीची गरज असते आणि ती एनर्जी मित्रांनो व्हेरियस प्रोसेस आहे मिळवण्याचा प्रयत्न करतात. आता आपण डेफिनेशन बघू मित्रांनो. इट इज अ बायोलॉजिकल प्रोसेस ऑफ ऑक्सिडेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड in an orderly manner for the liberation of chemical energy in the form of ATP. ATP means adenine triphosphates. C6H12O6 plus 6CO2 याच्यापासून 6CO2 plus 6H2O plus 38 ATP आपल्याला मिळत असतो घटक. For this the process of gaseous exchange takes place between the organisms and the environment. Environment यांनी एनर्जी मिळवली असते मित्रांनो. The site of gaseous exchange is called the respiratory surface. Respiratory surface. Organs of respiratory exchange. आता बघा मित्रांनो, काही ऑर्गन्स असतात ते रेस्पिरेटरी एक्सचेंज कसं करतात. The respiratory exchange is a simple physical process for efficient gases exchange. The respiratory surface should have the following features. याचे काही फीचर्स आहेत ते फीचर्स आपल्याला बघायचे आहेत मित्रांनो. याच्यामध्ये बघा, it should have a large surface area. Second, it should be thin, highly vascular and permeable to allow exchange of gases. गॅसेसचं इथे एक्सचेंज होत असतं मित्रांनो. It should be moist. नेक्स्ट, गॅसेस एक्सचेंज इन प्लांट्स. आता प्लांट्समध्ये गॅसेसची अदलाबदल कशी होते. प्लांटचे काही पार्ट्स आहेत मित्रांनो, जसे स्टेम, लीफ, रूट. मोठ्या प्लांट्सच्या बार्क असतात त्याच्यापासून गॅसेस एक्सचेंज होतात मित्रांनो. द शेप अँड स्ट्रक्चर ऑफ प्लांट्स. गॅसेस एक्सचेंज बाय डिफ्युजन्स. अ टेरेस्ट्रियल फ्लॉवरिंग प्लांट्स has many air passages between the cells of stem, leaf, root. These air passages are continuous. Oxygen diffuses into the air space through stomata. आता प्लॅन्टवरची जी लीफ असतात फिगरमध्ये बघा मित्रांनो, स्टोमॅटाची लीफ आहे. लीफ, स्टोमॅटा, स्टोमॅटल स्पोर्स, लेंटिकल्स आणि बार्स हे मोठमोठ्या प्लॅन्टचे मित्रांनो. याच्यामध्ये बघा, woody flowering plants, trees and shrubs have external improves bark, hair, gases exchange occurs through small pores in the stem surface called lenticles. आता बघा मित्रांनो, रेस्पायरेशन इन ॲनिमल्स. आता ॲनिमल्समध्ये बघा मित्रांनो, as compared to plants, animals show wide variety of respiratory surface of organs. The respiratory surface differ in various animals. In animals, depending upon the complexity of organizations and the surrounding mediums. Surrounding medium मध्ये मिळत असतं मित्रांनो. Certain parts of the body have become स्पेशलाइज इन टू डिफरंट टाईप्स ऑफ रेस्पिरेटरी ऑर्गन्स. आता काही हायर ॲनिमल्स असतात, काही मित्रांनो युनिसेल्युलर असतात, त्यांच्यामध्ये डिफरंट टाईप्स ऑफ रेस्पिरेटरी आहेत. इन द हायर ॲनिमल्स दीज रेस्पिरेटरी ऑर्गन्स आर ऑल्सो असोसिएटेड विथ अ ट्रान्सपोर्ट सिस्टीम. कारण हायर ॲनिमल्सला मित्रांनो पूर्णपणे ट्रान्सपोर्टची सिस्टीम असते मित्रांनो. मग रेस्पिरेशन म्हणजे काय, आपण सराउंडिंग मीडियममध्ये ऑक्सिजन घेतलेला असतो आणि सराउंडिंग मीडियममध्ये रिटर्न्स परत कार्बन डायऑक्साईड केलं असेल, त्याला रेस्पिरेशन होतं मित्रांनो. आता बघा,
काही ॲनिमल्स इथे चार्ट दाखवले आहेत मित्रांनो. हा चार्ट आपल्याला बघायचा आहे. ऑर्गॅनिझम्स, हॅबिटॅट, रेस्पिरेटरी सरफेस, ऑर्गन्स. आता ऑर्गॅनिझम्समध्ये बघा, फर्स्ट प्रोटिस्ट, स्पॉन्जेस अँड कोसिलिडेटेड ॲनिमल्स. आता याची हॅबिट काय मित्रांनो, हे ॲक्वॅटिक, हे पाण्यामध्ये असतात मित्रांनो. नेक्स्ट यांचं रेस्पिरेशन मित्रांनो प्लाझ्मा मेम्ब्रेनने रेस्पिरेशन करतात मित्रांनो. आता सेकंड ॲनिमल बघा, फॅट वॉर्म्स लाईक प्लॅनेरिया, ॲनिलिड्स. ॲनिलिड्समध्ये ऑर्थॉर्म्स, नेरीज, लेच. ॲम्फिबियन्समध्ये फ्रॉग्स. आता यांचं बघा, ॲक्वॅटिक और सेमी ॲक्वॅटिक, हे पाण्यामध्ये पण असतात, बऱ्याचशाच पाण्याच्या बाहेर पण असतात मित्रांनो. यांचं रेस्पिरेशन बघा, प्लाझ्मा मेम्ब्रेन, जनरल बॉडी सरफेस, मॉइस्ट स्किन. हे स्किनच्या साहाय्याने किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या साहाय्याने मित्रांनो यांचं रेस्पिरेशन होत असतं. नेक्स्ट इन्सेक्ट, हॅबिटॅट्स, कीटकवर्गी मित्रांनो. इन्सेक्टमध्ये कीटकवर्गी. टेरेस्ट्रियल्स, हे मित्रांनो ट्रॅचियल ट्यूब असते अँड स्पायरेकल्स याने रेस्पिरेशन करतात. नेक्स्ट आर्चेनिड्स लाईक स्पायडर्स, स्कॉर्पिन्स, हे पण टेरेस्ट्रियल असतात. यांना मित्रांनो स्पेशली बुक लंगच्या साहाय्याने रेस्पिरेशन करतात. हा इथे चार्ट तुम्ही बघू शकता मित्रांनो. नेक्स्ट आर्थ्रोपोड्स, त्याच्यामध्ये लिम्युलस, ॲक्वॅटिक पाण्यामध्ये, हे बुक गिलच्या साहाय्याने मित्रांनो, बुक गिलच्या साहाय्याने रेस्पिरेशन करतात मित्रांनो. ॲम्फिबियन्स, टॅडपोल्स ऑफ फ्रॉग, सॅलॅमंडर्स अँड विस्ट. ॲक्वॅटिक ॲनिमल्स एक्स्टर्नल गिलच्या साहाय्याने रेस्पिरेशन करतात मित्रांनो. याला बाहेरून एक गिल्स असतात मित्रांनो. नेक्स्ट फिश, ॲक्वॅटिक ॲनिमल्स मित्रांनो, आणि यांना पण गिल्स असतात, पण त्यांना गिल्स हे इंटरनल आतल्या साईडला असतात मित्रांनो, ते त्याच्या साहाय्याने रेस्पिरेशन करतात. नेक्स्ट रेप्टाईल्स, बर्ड्स अँड मॅमल्स ॲनिमल्स. टेरेस्ट्रियल्स आणि बुक लंगच्या साहाय्याने रेस्पिरेशन करतात मित्रांनो. नेक्स्ट टर्टल्स अंडर वॉटर आणि क्लोकेज साहाय्याने रेस्पिरेशन करतात मित्रांनो. हे काही तुम्हाला व्हरायटी दिल्या आहेत मित्रांनो. आता बघा मित्रांनो, आता आपल्याला ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीमचा अभ्यास करायचा आहे. अगोदर आपण रेस्पिरेटरी सरफेस बघितलं मित्रांनो तुम्ही. आता ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम्स, आता याच्यामध्ये बघा, द सिस्टीम ब्रिंग्स अबाउट inspiration, expiration and gases exchange in the lungs. These are thin transported by blood from the lungs to the different tissues and parts of the body. आपण जो श्वास घेतो तो आपल्या लंग्सपर्यंत जातो आणि तिथून मित्रांनो तो श्वास आपल्या ब्लड्समध्ये मिक्स होतो आणि तो बॉडीच्या प्रत्येक पार्टला तो पास होत असतो मित्रांनो. ज्यावेळेस मग आपल्या सेलमध्ये एक्सचेंज ऑफ गॅसेस होत असते. मग ते सेल काय करतात, ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डायऑक्साईड मित्रांनो आपल्या बॉडीला रिटर्न त्याच प्रोसेस येतात. मग ज्यावेळेस आपल्याला वेळ मिळतो त्यावेळेस आपण श्वास बाहेर सोडतो, त्यावेळेस आपण कार्बन डायऑक्साईड फ्री करतो मित्रांनो. द रेस्पिरेटरी सिस्टीम and be divided into upper respiratory systems have external nares, nasal cavities, internal nares, nasopharynx, nose, and lower respiratory systems to the larynx, trachea, ब्रोंकाय, ब्रॉन्क्युल्स अँड लंग्स मित्रांनो. आता रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये बघा मित्रांनो, आपल्याला एक एक पार्ट्स इथे स्टडी करायचे आहे मित्रांनो. पहिले बघा मित्रांनो, आता नोज. आता नोजमध्ये फिगरमध्ये बघा नोज आहे. नोज अँड नेसल चेंबर्स. द नोज हॅज अ पेअर ऑफ स्लीट लाईक ओपनिंग कॉल्ड एक्सटर्नल नोस्ट्रिल्स फॉर एंट्री ऑफ एअर इन द नेसल कॅव्हिटीज. सराउंडिंगमध्ये मित्रांनो इथे एअर एंट्री करत असते, म्हणजे आपण त्याला ऑक्सिजन म्हणतो मित्रांनो. द नेसल कॅव्हिटी डिव्हिजन इनटू राईट अँड लेफ्ट नेसल चेंबर्स. याचे दोन चेंबर्स असतात. जसं आपण नाकाचे दोन चेंबर म्हणतो की नाही, एक उजव्या साईडला एक डाव्या साईडला, तसे दोन चेंबर असतात मित्रांनो. बाय अ मेसोथोमाइड्स कार्टिलेज each chambers divided into 3 regions. याचे 3 भागामध्ये रूपांतर झालेले आहे मित्रांनो.
व्हेजिटेबल्स फर्स्ट, रेस्पिरेटरी पार्ट्स, सेन्सरी पार्ट्स. आता व्हेजिटेबल्समध्ये बघा, इट इज द प्रॉक्झिमल पार्ट अबाउट द नोस्ट्रिल्स. इट्स स्किन्स हॅज हेअर फॉर फिल्टरिंग द एअर्स. आतल्या साईडला असतो, तिथे स्किन असते, इथे हेअरचं फिल्टरिंग केलं मित्रांनो. ट्रॅपिंग द डस्ट पार्टिकल्स. आता बऱ्याचशे धुळीचे कण असतात सराउंडिंग मीडियामध्ये. आपण श्वास घेतो, ते श्वासवर आपल्या नाकामध्ये गेल्यानंतर मित्रांनो त्यांना ट्रॅप केलं जातं, धरून ठेवण्याचं काम केलं जातं इन द इनहेलिड एअर्स. रेस्पिरेटरी पार्ट्स. द मिडल थिन वॉल, हायली व्हॅस्क्युलर पार्ट फॉर वॉर्मिंग अँड मॉइश्चरिंग. आता मिडल पार्ट असतो, इथे आपण घेतलेली एअर वॉर्म केलं ते मॉइश्च केलं ते मित्रांनो. बऱ्याच वेळेस बघा न कधी ते वॉर्म जर होत नसेल त्यावेळेस आपल्याला म्युकस सिक्रेशन होतात, आपण म्हणतो सर्दी झाली मित्रांनो. शक्यतो हिवाळ्यामध्ये बऱ्यापैकी एअर इथे वॉर्म केलं जातं मित्रांनो. आणि ज्यावेळेस होत नसेल त्यावेळेस मित्रांनो आपल्याला सर्दी होते मित्रांनो. नेक्स्ट, सेन्सरी पार्ट्स. द अपरमोस्ट पार्ट इज लाइन बाय ऑलफॅक्टरी इपिथिलियम्स फॉर डिटेक्शन ऑफ स्मेल. इथे मित्रांनो आपल्या बॉडीसाठी आपण जो श्वास घेतलेला असतो, ऑक्सिजन घेतला असतो, तो सुटेबल आहे की नाही तो इथे डिटेक्ट केला जातो मित्रांनो. डिटेक्ट केल्यानंतर जर तो बॉडीच्या योग्य असेल तर आपण तो एअर घेण्याचा प्रयत्न करतो, आणि सुटेबल नसेल आपण मित्रांनो लगेच नाकातून हात लावतो, तिथून जागा चेंज करतो मित्रांनो. इथे डिटेक्ट केला जातो मित्रांनो. आता नेक्स्ट पार्ट बघा मित्रांनो, फॅरिनिक्स. आता फॅरिनिक्स बघा मित्रांनो, इथे दोन चेंबर असतात, एक एअर चेंबर्स आणि एक मित्रांनो आपलं फूड चेंबर्स मित्रांनो. इथे एअर चेंबर्स आणि फूड चेंबर्समध्ये बघा, द फॅरिनिक्स फनेल शेप सारखा आकार असतो. द फॅरिनिक्स इज अ शॉर्ट अँड व्हर्टिकल्स ट्यूब मेजरिंग अबाउट 12 सेंटीमीटर इन लेंथ असते, जो 12 सेंटीमीटर लांबी असते. फॅरिनिक्स रेस्पिरेटरी अँड फूड पॅसेज क्रॉस इच अदर. एकमेकांना ते क्रॉस झाले असतात मित्रांनो. एक फूड पॅसेज आणि एअर चेंबर आहे, फूड चेंबर मित्रांनो. द अपर पार्ट ऑफ फॅरिनिक्स इज नोन ॲज निसोफॅरिनिक्स which conduct the air, and lower part is laryngopharynx or propharynx which conduct the food मित्रांनो. The tonsils that made up of lymphatic tissue are present in the pharynx. They kill the bacteria by trapping them in the mucus. आता बऱ्याचशा मित्रांनो आपण श्वास घेतल्यानंतर बऱ्याचशा वेळेस फॅरिंक्सपर्यंत बॅक्टेरिया वगैरे एंट्री करतात मित्रांनो, आणि त्यावेळेस त्यांना किल करण्यासाठी मित्रांनो इथे टॅपिंग करण्यासाठी मित्रांनो ते म्युकस सेल असतात. आता लॅरिंक्स बघा मित्रांनो, इट इज कॉल्ड व्हॉइस बॉक्स. याला काय म्हणतात मित्रांनो, व्हॉइस बॉक्स म्हणतात. इथूनच आपला साऊंड प्रोड्यूस होतो मित्रांनो. इट इज द मोस्ट पार्ट ऑफ द रेस्पिरेटरी ट्रॅक विच कंटेन्स vocal cords for producing sound. The larynx extends from the laryngopharynx and the hide bones to the trachea. It is hollow tubular structure. It's a tube सारखा आकार असतो. Its wall is made up of cartilage plates held by membranous and muscles internally. It is lined by a pair of fold of elastic vocal cords. इथे इलास्टिक vocal cords हे असते मित्रांनो. Voice is produced by passage of air between the vocal cords and modulations created by tongues, teeth, lips, and nasal cavity. The larynx opens into the laryngopharynx through a slit-like opening called glottis. This opening of the trachea or windpipe is guarded by a leaf-like किंवा plate-like flap called epiglottis. इथे मित्रांनो epiglottisची प्लेट असते, ती मित्रांनो एअर चेंबरमध्ये फूड चेंबरमध्ये असते मित्रांनो, आणि ती ओपन अँड क्लोज होण्याचं काम करते. इथनं साऊंड प्रोड्युसिंग होतं मित्रांनो, म्हणून याला लॅरिंक्स म्हणतात.
नेक्स्ट ट्रॅकिया. आता ट्रॅकिया बघा मित्रांनो, विंड पाईप is about 12 centimeter long and 2.5 centimeter wide width. It runs through the neck in front of the esophagus and extends into and up to the middle of thoracic cavity. एक पाईप असतो, कार्टिलेजपासून तयार झाला असतो मित्रांनो. त्याच्यावर सी शेपसारख्या रिंग्स असतात. जवळजवळ 12 सेंटीमीटरची लांबी असते आणि 2.5 सेंटीमीटरची रुंदी असते मित्रांनो. It is supported by C-shape 16 to 20 rings of cartilage which prevent the trachea. याच्यावरती 16 ते 20 सारख्या रिंग्स असतात आणि त्या कार्टिलेजपासून असतात मित्रांनो. It is internally lined by ciliated pseudostratified epitheliums and mucous glands. When any foreign particles enters the trachea, it is thrown out by causing actions. इथे इनर साईड सुद्धा मित्रांनो म्युकस सेल असतात मित्रांनो. त्या काय करतात, जे फॉरेन पार्टिकल असतील, आपल्याला नको असलेले घटक असतील, त्यांना मित्रांनो बाहेर टाकण्याचं काम केलं जातं. त्याला कॉजिंग म्हणतात. बरेचसे बघा आपल्याला मित्रांनो मळमळ वगैरे होते मित्रांनो, त्यावेळेस आपण काय करतो, वॉमिटिंग करण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. आता नेक्स्ट बघा मित्रांनो, ब्रोंकाय. ट्रॅकिया divided into two bronchi. The bronchus has complete ring. आता इथे दोन भागांमध्ये रूपांतर झाले मित्रांनो आणि ब्रोंकस हॅज complete rings of cartilage for supports. After entering into the lungs, each bronchus divided into secondary, tertiary म्हणजे 2 पासून 3 bronchi. Divided further to form bronchioles. Each bronchioles ends into balloon shape alveolus. शेवटी मित्रांचं एंड जिथे होतो तिथे बलून शेप, इथे ग्रेपसारखं बघा मित्रांनो ॲल्व्हियसमध्ये त्यांचं रूपांतर होत असतं. मग बलून शेप काय असतं मित्रांनो, ज्यावेळेस आपण ऑक्सिजन घेतो त्यावेळेस त्या ॲल्व्हियसमध्ये ऑक्सिजन भरला जातो आणि त्या ॲल्व्हियसला मित्रांनो कॅपिलरीज असतात. मग त्या काय करतात, ऑक्सिजन घेऊन सक करून घेतात आणि कार्बन डायऑक्साईड मित्रांनो त्या ॲल्व्हियसकडे रिटर्न्स करतात मित्रांनो. म्हणजे ज्यावेळेस आपण श्वास घेतो त्यावेळेस नक्कीच आपल्या चेस्टचा आकार, छातीचा आकार हा डोम शेप हा बिग झालेला असतो. ज्यावेळेस आपण श्वास सोडतो त्यावेळेस नक्कीच आपल्या चेस्टचा आकार हा मित्रांनो स्मॉल झाला असतो. द मेनी ॲल्व्हिलाई मेक द लंग्स स्पॉन्जी अँड इलॅस्टिक. ते स्पॉन्जी असतात आणि इलॅस्टिक असतात मित्रांनो. आता लंग्स शेवटचा पार्ट याच्यामध्ये बघा मित्रांनो, लंग्स आणि ॲल्व्हिलाई मित्रांनो. आता लंग्समध्ये बघा, लंग्स आर द lungs are the principal respiratory organs located in the thoracic cavity. हा thoracic cavity मध्ये असतो. वन पेअर एक जोडी असते सॉफ्ट पिंकिश होलो इलॅस्टिक ऑर्गन्स डिसेंटिबल्स. दे इन्क्लोज इन प्लुरल सॅक्स. हा इन्क्लोज प्लुरल सॅकमध्ये असतो. टू मेम्ब्रेन्स आउटर परायटल आणि इनर व्हिसरल. इन्क्लोज द प्लुरल कॅव्हिटी. त्याच्यापासून दोन कॅव्हिटी तयार होते, एक कॅव्हिटी तयार होते मित्रांनो, एक आउटर परायटल आणि एक इनर व्हिसरल्स. बिटवीन द टू प्लुरा इज प्लुरल कॅव्हिटी filled with a lubricating fluids called pleural fluids. त्या कॅव्हिटीमध्ये मित्रांनो प्लुरल फ्लुइड्स असतं मित्रांनो. द राईट लंग्स इज लार्ज 3 lobes while लेफ्ट लंग्स इज स्मॉलर अँड डिवायडेड 2 lobes. आता लेफ्ट लंगला 2 लोब असतात आणि राईट लंगला 3 लोब असतात. असं का मित्रांनो, आपल्या लेफ्ट साईडला मित्रांनो आपलं ह्युमन हार्ट असतं. इच लोब्स ऑफ द लंग्स हॅज अ टर्मिनल ब्रॉन्क्युअल्स ending in a bunch of air sacs each 10 to 12 alveoli. इथे ग्रेपसारखा बंच असतो, बलूनसारखा बंच असतो एअर सॅकचा आणि ते 10 to 12 alveoli असतात मित्रांनो. आता फंक्शन बघायला लंग्सचं. द मेन फंक्शन ऑफ द लंग्स इज द प्रोसेस ऑफ गॅसेस एक्सचेंज कॉल्ड रेस्पायरेशन्स. इथे गॅसेसची एक्सचेंज अदलाबदल होत असते मित्रांनो. द रेस्पायरेशन ऑक्सिजन फ्रॉम incoming air enters the blood and carbon dioxide, a waste gas from the metabolisms, leaves the bloods. हे झालं मित्रांनो लंग्स.
आता बघा ॲल्व्हिओलायचं मित्रांनो. These are thin wall, lobulated structure like a bunch of grapes. इथे ग्रेप्ससारखा बंच असतो मित्रांनो. Each alveolus is surrounded by a network of capillaries. आता त्या बंचसारख्या ग्रेपला, बलूनसारख्या ग्रेपला नेटवर्क असतं कॅपिलरीज मित्रांनो. कशासाठी? ऑक्सिजन सक करणे आणि कार्बन डायऑक्साईड रिटर्न करणे. पल्मनरी आर्टरीज अँड व्हेन्स. बघा मित्रांनो, every lungs has about 700 million alveoli, which increases the surface area for the exchange of gases. इथे गॅसेसची आदलाबदल करण्यासाठी मित्रांनो. इथे बघा मित्रांनो, आपली ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम आपण इथे बघितले मित्रांनो. आता याच्यामध्ये बघा आपण कोणकोणते पार्ट बघितले ते पण आपण थोडंसं ओरली बघू मित्रांनो. याच्यामध्ये बघा मित्रांनो, आपण रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये एक्सटर्नल नोस्ट्रिल्स, नेसल कॅव्हिटीज, नेरीज, निसोफार्नेक्स हे बघितलं मित्रांनो. आता लोअर रेस्पिरेटरी त्याच्यामध्ये बघा लॅरिनिक्स, ट्रॅकिया, ब्रोंकाय, ब्रॉन्क्युअल्स आणि लंग्स आणि मित्रांनो ॲल्व्हिओलाय मित्रांनो. ही पूर्णपणे रेस्पिरेशन मित्रांनो आपल्या नाकापासून ज्यावेळेस सुरुवात होते याची, तर मित्रांनो आपल्या लंग्समधल्या ॲल्व्हिओलाय सेल्स होतो. आता याच्यामध्ये डायफ्रागम्स असा पार्ट्स आहे बघा मित्रांनो. या डायफ्रागम्समध्ये ज्यावेळेस आपण रेस्पिरेशन करतो मित्रांनो त्यावेळेस बघा, इट इज अ मस्क्युलर सेप्टम दॅट सरफेस द thoracic and abdominal cavity. It is a dome shape, dumbbell shape, and contraction it becomes flated. इथे मित्रांनो आपल्याला थांबायचं ते डायफ्रागम्समध्ये पास. ओके, थँक्स मित्रांनो.